नमस्कार मित्रांनो, ट्रॅव्हल अँड टुरिझम या अभ्यासक्रमाचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांना प्रत्यक्ष भेट देऊन त्यांचा अभ्यास करणे होय. याच उद्देशाने आमचे मार्गदर्शक प्राध्यापक श्री लहू गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील जागतिक कीर्तीच्या एलोरा लेण्यांना क्षेत्रभेट देण्याचा योग आला. या भेटीदरम्यान आम्ही एलोरा लेण्यांचा इतिहास, स्थापत्यकला, धार्मिक महत्त्व आणि विशेषतः जगप्रसिद्ध कैलास मंदिराचा सखोल अभ्यास केला. छत्रपती संभाजीनगर या शहरापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर असलेल्या एलोरा लेण्या भारतातील सर्वात भव्य आणि अद्वितीय शिल्पकलेचा नमुना मानला जातो. या लेण्या सह्याद्री पर्वतरांगेतील दगडी कातळांमध्ये कोरलेल्या आहेत. एलोरा लेण्यांची निर्मिती साधारणपणे इसवी सन 6व्या ते 10व्या शतकाच्या दरम्यान करण्यात आली. येथे एकूण 34 लेण्या असून त्यामध्ये बौद्ध, हिंदू आणि जैन धर्माशी संबंधित वास्तूंचा समावेश आहे. विविध धर्माचे सहअस्तित्व आणि धार्मिक सहिष्णुतेचे हे एक उत्तम उदाहरण मानले जाते. एलोरा लेण्यांमध्ये प्रवेश करताच पर्यटकांना प्राचीन भारतीय स्थापत्यकलेचे वैभव अनुभवायला मिळते. प्रत्येक लेणी ही दगडात कोरलेली असून त्यावरील कलाकुसर, मूर्ती आणि शिल्पे त्या काळातील कलाकारांच्या असामान्य प्रतिभेची साक्ष देतात. लेण्यांमध्ये भगवान बुद्ध, भगवान महावीर तसेच विविध हिंदू देवी देवतांच्या मूर्ती कोरण्यात आलेल्या आहेत. एलोरा लेण्यांमधील सर्वात आकर्षक आणि प्रसिद्ध वास्तू म्हणजे कैलास मंदिर होय. हे मंदिर लेणी क्रमांक 16 म्हणून ओळखले जाते. राष्ट्रकूट राजवंशातील राजा कृष्ण पहिला याच्या कारकिर्दीत या मंदिराची निर्मिती करण्यात आल्याचे मानले जाते. जगातील सर्वात मोठे एकाक्ष्म शिल्प म्हणून कैलास मंदिराची ओळख आहे. एकाच प्रचंड दगडातून वरून खाली खोदून हे मंदिर तयार करण्यात आले आहे. ही बाबच त्याला जगातील स्थापत्यकलेचा एक अद्भुत चमत्कार बनवते. कैलास मंदिर पाहताना सर्वप्रथम त्याची भव्यता आणि विशालता लक्ष वेधून घेते. मंदिराचे प्रवेशद्वार, सभामंडप, नंदी मंडप, मुख्य गर्भगृह आणि सभोवतालची शिल्पसंपदा पर्यटकांना मंत्रमुग्ध करून टाकते. मंदिराच्या भिंतीवर रामायण, महाभारत आणि पुराणातील विविध प्रसंग अत्यंत सुंदर पद्धतीने कोरण्यात आले आहेत. प्रत्येक शिल्पामध्ये कलाकारांनी भावभावना, हालचाली आणि बारकावे अत्यंत प्रभावीपणे साकारले आहेत. कैलास मंदिराची निर्मिती करताना लाखो टन दगड काढण्यात आला असल्याचे संशोधक सांगतात. आधुनिक यंत्रसामग्री नसताना केवळ हातातील साधनांच्या मदतीने एवढे भव्य मंदिर उभारणे हे त्या काळातील स्थापत्यशास्त्र, अभियांत्रिकी आणि कलात्मक कौशल्याचे प्रतीक आहे. त्यामुळे कैलास मंदिराला जगातील आश्चर्यकारक वास्तूंमध्ये विशेष स्थान प्राप्त झाले आहे. या क्षेत्रभेटीदरम्यान आम्ही मंदिरातील विविध भागांचे निरीक्षण केले. नंदी मंडपातील नंदीची मूर्ती, सभामंडपातील कोरीव खांब, गर्भगृहातील शिवलिंग तसेच मंदिराभोवती असलेल्या भव्य शिल्पांचा अभ्यास केला. प्रत्येक ठिकाणी भारतीय संस्कृतीची समृद्ध परंपरा आणि धार्मिक श्रद्धा प्रतिबिंबित होताना दिसली. एलोरा लेण्या केवळ धार्मिक किंवा ऐतिहासिक स्थळ नाहीत, तर त्या भारतीय सांस्कृतिक वारशाच्या अमूल्य ठेवा आहेत. याच महत्त्वामुळे सन 1983 मध्ये युनेस्कोने एलोरा लेण्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.
त्यामुळे जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी या स्थळाला भेट देतात. ट्रॅव्हल अँड टुरिझम अभ्यासक्रमाच्या दृष्टीने ही क्षेत्रभेट अत्यंत उपयुक्त ठरली. पर्यटन क्षेत्रात कार्य करताना एखाद्या ऐतिहासिक स्थळाची माहिती, त्याचा इतिहास, सांस्कृतिक महत्त्व आणि पर्यटकांना मार्गदर्शन करण्याची पद्धत याचे ज्ञान असणे आवश्यक असते. एलोरा लेण्यांच्या भेटीद्वारे आम्हाला हे प्रत्यक्ष अनुभवता आले. मार्गदर्शक श्री लहू गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनामुळे एलोरा लेण्यांचा इतिहास, विविध लेण्यांचे धार्मिक महत्त्व, स्थापत्यशैली आणि पर्यटनाच्या दृष्टीने त्याचे स्थान याबाबत सविस्तर मार्गदर्शन झाले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्हाला या जागतिक वारसा स्थळाचा अधिक सखोल अभ्यास करता आला. या भेटीतून आम्हाला भारतीय इतिहास, कला, संस्कृती आणि स्थापत्यकलेची महान परंपरा समजून घेण्याची संधी मिळाली. तसेच पर्यटन क्षेत्रात वारसा स्थळांचे जतन आणि संवर्धन किती महत्त्वाचे आहे याची जाणीवही झाली. अशा ऐतिहासिक स्थळांचे संरक्षण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे, कारण हा वारसा आपल्याला पुढील पिढ्यांसाठी जपून ठेवणे आवश्यक आहे. शेवटी असे म्हणता येईल की ट्रॅव्हल अँड टुरिझम अभ्यासक्रमांतर्गत श्री लहू गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती संभाजीनगर येथील एलोरा लेणी आणि कैलास मंदिराची क्षेत्रभेट ही एक अविस्मरणीय आणि ज्ञानवर्धक अनुभव ठरला. या भेटीमुळे आम्हाला इतिहास, संस्कृती, स्थापत्यकला आणि पर्यटन याचा सुंदर संगम प्रत्यक्ष अनुभवता आला. भारताच्या गौरवशाली सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणाऱ्या एलोरा लेण्या आणि कैलास मंदिर हे प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी पाहावे असे अद्वितीय पर्यटन स्थळ आहे. धन्यवाद.